मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हर्निया म्हणजे काय आणि त्यावरील उपचार या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजन मोदी. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर राजन मोदी हे लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक हर्निया सर्जरी क्षेत्रातील एक मान्यवर तज्ञ. विशेषतः कॉम्प्लेक्स आणि रिकरंट हर्निया उपचारांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. तसेच ते डायबेटिक फूट उपचारांमध्येही अनुभवी विशेषज्ञ आहेत. कपाडिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर म्हणून गेली 40 वर्ष त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 4.5 लाखाहून अधिक रुग्णांना वेदनामुक्त जीवन दिलंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यशाळा घेत त्यांनी अनेक सर्जन्सना लेझर प्रॉक्टोलॉजी आणि लेप्रोस्कोपिक हर्निया तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलंय. त्यांच्या कार्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, सुरुवातीचाच प्रश्न, हर्निया म्हणजे नेमकं काय? हर्निया म्हणजे पोटाची जे भिंत असतात ते भिंताला कमकुवत झाले किंवा डिफेक्ट झाली तर त्याच्यातून जे आतडी बाहेर येते किंवा चरबी बाहेर येते आणि ते फुग्गासारखा गाठ होऊन जाते आणि ह्याला आपण हर्निया म्हणतो. म्हणजे पेशंट रुग्णाला जेवढाला उभा राहतो आणि ती गाठ मोठी होते आणि झोपताना किंवा लाईन डाऊन केलं आणि ती गाठ पसरून कमी होऊन जाते तर त्याला हर्निया म्हणतो. आणि हे हर्निया मोठे वयस्क माणसाला पण होते आणि नवीन पोरा लोकांना पण होऊ शकते. आणि हर्निया म्हणजे लेडीजला फक्त होत नाही, हे हिजला पण होते आणि त्याचा अर्थ माणसाला पण होऊ शकते आणि स्त्रियाला पण होऊ शकते. ते वेगवेगळ्या जागाला माणसाला जांघेला जास्त होते, लेडीजला अंबिलिकसच्याकडे जास्त होते. तर वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया असतात आणि थोडे नाव सांगितलं, कमीत कमी 40 ते 50 टाईपचे हर्निया आहे. पण कमीत कमी कॉमन हर्नियाज आहे अंबिलिकल हर्निया, इन्ग्वायनल हर्निया, फिमोरल हर्निया. पण दुसरं एक कॉमन हर्निया आहे जे कुठल्या पेशंटला आपण ऑपरेशन पोटाचं केलं तर त्याचा जे व्रण होतो त्याच्यातून पण हर्निया होऊ शकतो आणि त्याला इन्सिशनल हर्निया म्हणतात. सो इन शॉर्ट मल्टिपल टाइप्स ऑफ हर्नियाज आहे. अगदीच जसं तुम्ही म्हणालात की वयाचं बंधन नाहीये, याला लहान मुलाला सुद्धा होऊ शकतं आणि अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा होऊ शकतं, पुरुष स्त्री असाही काही भेद नाहीये. पण हर्नियाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा काही लक्षणं आढळतात का की एकदम मोठं झाल्यावरच समजतं? हे खूप छान प्रश्न आहे जानवी. पण हर्नियाला मी सांगितलं तसं फुग्गा होतो, उभा राहिला माणूस किंवा स्त्री ते वाढतो आणि सूज येते आणि त्याच्याने माहिती पडते की आपल्याला हर्निया झालाय. आणि जेवढ्याला आपण झोपून जातो ते हर्निया आतमध्ये जागाला बसून जाते आणि त्याचा अर्थ की वाढतो आणि कमी होतो. तर ह्याला काही स्पेशल तपास लागत नाही आणि कुठला पण हे जे सिम्पटम सांगितलं मी त्याच्याने माहिती पडून जाते की आपल्याला हर्निया झालाय. आता कधी कधी कुठला पण पेशंटला ते हर्निया आतमध्ये ढकलू शकत नाही आणि जेवढाला आतमध्ये जात नाही तर दुखायचं जास्त वाढत जाते किंवा उलटीसारखं चालू होते किंवा पोट फुगायला चालू होते. त्यावेळेला आपल्याला समजायला पाहिजे की हे हर्निया कॉम्प्लिकेट झालंय आणि त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ थांबू शकत नाही, असं माझं म्हणणं आहे. अगदीच, म्हणजे सिव्हिअर पेन होतं तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. अशी कोणकोणती अजून लक्षणं आहेत की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे? जसं मी सांगितलं तसं सूज कमी होते ने जाते आतमध्ये तर थांबायला प्रश्न नाही. पण जेवढ्याला सूज कमी होतच नाही, उभा राहिला की सूज वाढतो आणि झोपताना ती आतमध्ये सरकत नाही आणि त्याच्याबरोबर दुखायला लागला पोटामध्ये किंवा उलट्या चालू झाले किंवा संडासी हवा बंद होऊन जाते, तर हे सगळं गोष्ट आहे की आपण त्वरित इलाज करायला पाहिजे. कारण की 2 मोठे कॉम्प्लिकेशन आहे हर्नियाचे. एक आहे इरिड्युसिबिलिटी, म्हणजे जेवढ्याला आतमध्ये आपण हर्निया ढकलू शकत नाही, आणि दुसरा आहे स्ट्रँग्युलेशन. स्ट्रँग्युलेशनमध्ये जेवढ्याला पोटाच्या स्नायू बाहेर येते आणि मग ती आतमध्ये जात नाही, तर आपण बघितलं की इथे मी दोरी जास्त टाईट बांधली तर हे
बोटं माझे काळं निळं पडून जाणे आणि ते मरून जाईल. तसंच हर्नियाची रिंग आहे, त्याच्यातून हर्निया मोठे काय कंटेंट बाहेर आले आणि ते आतमध्ये समजा सरकत नसेल तर इंटेस्टाईन काळे निळे पडून जातात आणि त्याच्यानंतर ते जीवाला पण धोका होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतो वन्स अ हर्निया ऑलवेज अन ऑपरेशन, दुसरा काही पर्याय नाही आहे. ओके, म्हणजे हर्नियाला कोणताही ऑपरेशन विना पर्याय नाही आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुद्धा आपण त्याला बरं करू शकत नाही का उपचाराशिवाय? करेक्ट. एक वेळा हर्निया झालं म्हणजे त्याला ऑपरेशन करायलाच लागते. असं नाही आहे की ऑपरेशन लगेच करा असं मी सांगत नाही, पण हर्निया झालं तर ऑपरेशन शिवाय काही पर्याय नाही आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की 40-50 प्रकार आहेत, सुरुवातीलाच तुम्ही म्हटलात की हर्नियाचे 40-50 प्रकार आहेत. हे सगळे हर्निया जे आहेत ते सारखेच असतात का, की रिकरंट आणि कॉम्प्लेक्स हर्निया जे आहे त्याच्यामध्ये काही फरक? तर एक तर गोष्ट हर्नियाच्या बद्दल अशी आहे की साईज किती आहे, डिफेक्टची साईज 1 सेंटीमीटरची पण डिफेक्ट होऊ शकते, 2 सेंटीमीटरची पण डिफेक्ट होऊ शकते आणि 8 ते 10 सेंटीमीटरची डिफेक्ट होऊ शकते. तर हे जे डिफेक्ट साईज आहे त्याच्याने खूप जास्त माहिती आम्हाला भेटते, कारण की कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं ते डिफेक्ट साईजवरून आम्ही समजते. दुसरं त्याच्यामध्ये काय आले, कधी कधी इंटेस्टाईन येते, कधी कधी पोटाची चरबी येते आणि कधी कधी टेस्टिस आणि ओव्हरी पण होऊ शकते. आणि त्याच्यासाठी कंटेंट्स त्याला म्हणतात, कंटेंट्स काय आहे ते पण जरुरी आहे. तर डिफेक्ट साईज, कंटेंट आणि मग आतमध्ये जात की नाही. दुसरं पेशंटची दुसरी अवस्था कशी आहे, त्याला डायबिटीस आहे, त्याला ब्लड प्रेशर आहे, त्याचं वय काय आहे, हे सगळं गोष्ट इम्पॉर्टंट आहे हर्नियाला डायग्नोज करायला. जसं तुम्ही सांगितलं की रिकरंट हर्निया किंवा लार्ज हर्निया. रिकरंट हर्निया म्हणजे ज्याला पेशंटला पहिले ऑपरेशन झालं आणि त्याला परत हर्निया झालं, त्याला रिकरंट हर्निया म्हणतात. आणि अनफॉर्च्युनेटली एक वेळा ऑपरेशन केलं, 2 वेळा ऑपरेशन केलं, 3 वेळा ऑपरेशन केलं, 4 वेळा ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर पण हर्निया होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये मी सांगतो की जेवढ्याला भिंतीमध्ये आपण सिमेंट रेती टाकतो, पण त्याच्या सिमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती भिंती एकदम स्ट्रॉंग होत नाही. तसेच आपल्या बॉडीमध्ये पण कोलॅजन आहे आणि ते कोलॅजन आपला चांगलं नसेल तर कधी कधी हे रिकरंट होऊन जाते. पण त्याचा अर्थ की ऑपरेशन नाही करायचं असं नाही आहे. देन दे रिक्वायर स्पेशल काइंड ऑफ ऑपरेशन, ज्याला आम्ही म्हणतो ॲबडॉमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे त्यांची भिंतीच नवीन टाकायला पाहिजे आणि हे खूप ऑपरेशन खूप लांब 4 ते 5 तास लागतो, खूप डिफिकल्ट आहे. पण हे ऑपरेशन करून 100% त्याची रिकरन्स रेट कमी होतो असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी कॉम्प्लेक्स हर्निया काय, कॉम्प्लेक्स हर्निया म्हणजे ज्याच्या पोटाचे जे जागा आहे त्याच्यापेक्षा त्याच्या हर्नियाचं जागा मोठी होऊन गेली आहे. तर इफ द कंटेंट्स बिकम पोटाच्या बाहेर जास्त आहे आणि पोटाच्या आतमध्ये कमी आहे, तर असे पेशंटला कॉम्प्लेक्स हर्निया म्हणतो, ज्याला आम्ही म्हणतो लॉस ऑफ डोमेन. आणि आजकाल लास्ट 10 वर्षापासून त्याच्यामध्ये पण पुष्कळ नवीन नवीन रिसर्च झाले, नवीन नवीन ऑपरेशन्स, टाईप ऑफ ऑपरेशन्स. मी सांगतो, मी जेवढ्याला 40 वर्षापूर्वी होतो तेवढ्याला एकच प्रकारचे ऑपरेशन होतो, त्याला ओपन ऑपरेशन म्हणतात. आता एव्हरी मंथ देर इज अ न्यू ऑपरेशन, स्कोला, टार, ई-टॅप, असं पुष्कळ प्रकारचे नवीन ऑपरेशन होऊन जातात. आणि ते सगळं खूप महत्त्वाचे ऑपरेशन आहे आणि त्याच्याने नक्कीच फायदा होतो ऑपरेशनमध्ये हर्नियाचे कॉम्प्लेक्स आणि रिकरंट पेशंट लोकांना. अगदीच, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हर्नियाचे जसे प्रकार वेगवेगळे आहेत तसे सर्जरीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. मग कोणत्या हर्नियाच्या पेशंटला कोणती सर्जरी उपयोगाची हे कसं ठरवलं जातं? जसं मी सांगितलं तसं की हे एक कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे. आणि जसं मी सांगितलं तसं त्याच हर्निया झालं तर त्याचा काही हर्निया चहा किंवा हर्निया बेल्ट किंवा हर्निया मलम असं काही नाही आहे. अनफॉर्च्युनेटली त्याला ऑपरेशनच करायला लागतो. आणि माझी सल्ला आहे की जेवढं त्वरित ऑपरेशन केलं, जेवढ्याला डिफेक्ट कमी आहे तेवढा केलं तर चांगला रिझल्ट चांगले येतो. आय वुड से
की ऑपरेशन जेवढ्याला पीस टाईम मध्ये केलं किंवा वॉर टाईममध्ये केलं तर रिझल्ट फरक पडतो. तसं ऑपरेशन हे पीस टाईम म्हणजे काय, जेवढ्याला त्रास कमी होतो, जेवढ्याला त्रास नाही होतो. पण आपण बघितलं थोडा वेळ उभं राहिले, थांबले आणि बघितलं की ती गाठ मोठी होत चालली आहे. आमच्याकडे पेशंट पहिले लिंबूच्या साईजचे हर्निया होतो, त्याच्यानंतर तुम्ही थोडे वेळ थांबले तर ऑरेंजच्या साईजचा हर्निया होतो, अजून तुम्ही थांबले थोडे महिने अनफॉर्च्युनेटली तर नारियलच्या साईजचा होतो आणि कधी कधी वॉटरमेलन साईजचा पण हर्निया आम्ही बघितला आहे. आणि त्याच्यासाठी पेशंटला वाटते की हे मोठं होत चाललं आहे, तर माझी सलाह आहे की उभं राहायला नाही पाहिजे. त्वरित कुठला पण हर्निया स्पेशालिस्टकडे जाऊन त्याचा निदान करायला पाहिजे आणि मग ऑपरेशनची तयारी करायला पाहिजे. अगदीच डॉक्टर, स्पेशली हा प्रश्न असेल वयोवृद्ध लोकांकडूनही, त्यांच्याही मनात येत असेल, किंवा मग ज्यांना हृदयविकार आहेत त्यांनाही, तर त्यांना केलेलं ऑपरेशन हे सुरक्षित होऊ शकतं का? जसं मी सांगतो की सायन्स ऑपरेशन आणि मेडिसिन सायन्स आहे, हे मॅथमॅटिक्स नाही आहे. म्हणजे काय, 2 दुनियामध्ये कुठे पण गेले 4 होतो, पण मेडिकल इज ऑलवेज ग्रे अँड व्हाईट मिक्स आहे. आणि त्याच्यासाठी कुठला पण मी सांगतो माझ्या रुग्णाला की इफेक्ट असेल सर साईड इफेक्ट आहे, आणि त्याच्यासाठी कुठल्या पण ऑपरेशनमध्ये साईड इफेक्ट आहे, पण ते आपण काळजी घेतली, प्री ऑफ काउन्सिलिंग, प्री ऑफ एक्झामिनेशन, प्री ऑफ इन्व्हेस्टिगेशन, हे सगळं केलं तर आपल्याला किती रिस्क आहे ते समजते. कधी कधी त्याच्यानंतर पण काहीतरी बॅड लक असेल तर होतो, पण ते चान्स खूप कमी आहे आजच्या मॉडर्न मेडिसिनमध्ये. तर डेफिनेटली ओल्ड पेशंट, 90+ पेशंट्स, ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्याला लंगचा प्रॉब्लेम आहे, हे पेशंट लोकांना पण सेफली हर्नियाचं ऑपरेशन आपण करू शकतो आणि ते लोकल ॲनेस्थेसियामध्ये ते ऑपरेशन करू शकते. कारण की मी सांगितलं तसं कॉम्प्लिकेशन झालं, स्ट्रँग्युलेशन झालं तर ते ऑपरेशन लोकलमध्ये आपण करू शकणार नाही, मग जनरल ॲनेस्थेसिया असं काहीतरी लागणार आणि तेवढ्याला रिस्क मल्टिप्लिकेशन ऑफ रिस्क बिकम्स व्हेरी हाय. आणि त्याच्यासाठी हे लोक ज्यांना हाय रिस्क असतो ते लोकांना पण लोकलमध्ये ऑपरेशन करायचं खूप महत्त्व आहे आणि फायदाकारक आहे आणि ते सेफली होऊ शकते. अगदीच डॉक्टर, हर्निया सर्जरीमध्ये वापरले जाणारे जी मेश आहे त्या मेशबद्दल थोडी माहिती सांगा ना. हो, जसं मी सांगितलं तुम्हाला की पोटाची जे भिंती आहे ते भिंती वीक झाली तर त्याच्यासाठी त्याला स्ट्रेंथन करायलाच पाहिजे आणि त्याला आम्ही हे मेश म्हणून वापरतो. आणि ते मेश पण मी सांगितलं तसं लास्ट अराउंड 20 वर्षापासून पुष्कळ प्रकारची मेश आली आहे. सगळी मेश फायदाकारक आहे असं मी सांगत नाही, पण ज्या हर्नियाचे डिफेक्ट साईज 1 सेंटीमीटर असेल तर त्याला सुचर रिपेअर म्हणून आपण सांगतो ते करू शकते. पण ज्याची डिफेक्ट साईज 2 सेंटीमीटरच्या वरती आहे तर मेश टाकायला जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की रिकरन्स रेट मी सांगितलं तसं हर्नियाचा एक ॲकिलिस प्रॉब्लेम आहे की टाके तुटून जाते आणि परत हर्निया होतो. आणि त्याच्यासाठी आपण मेश वापरली तर हर्निया रिकरन्स चान्स आर व्हेरी लेस. मेश म्हणजे काय असते, ती एक जाडी असते, पण कुठल्या पेशंटला ती मेश सूट होते, जास्त वेळाला सूट होते. आपण बघितलं की सोनं चांदी पण कुठलं रुग्णाला लोकांना सूट होत नाही, ॲलर्जी होतो, रिॲक्शन होतो. तसं मेशचे पण फायदे आहे तर थोडे नुकसान पण आहे, पण त्याचा अर्थ आपण नाही वापरायचं असं नाही, कारण की रिकरन्स रेट पुष्कळ लेस दॅन 1% होऊन जाते. ऑफकोर्स साईड इफेक्ट थोडी आहे, इन्फेक्शन चान्सेस आहे, कारण की एक वेळ इन्फेक्शन झालं तर ते मेश काढायला पाहिजे. तर डॉक्टर डिसाईड करतो की कुठल्या लेअरमध्ये मेश टाकायची. आज मी सांगितलं वेगवेगळे प्रकारचे मेश आहे, तर कुठल्या लेअरमध्ये मेश टाकायची ते आम्ही डिसाईड करतो डिफेक्ट साईजच्या वरती, काय कंटेंट्सच्या वरती. ते जाडी वरती पण आम्ही बसवू शकतो, मध्ये पण बसवू शकतो आणि खाली पण बसवू शकतो. पण ते सगळे मेश व्हरायटी ऑफ मेश आहे.
जे वरती बसते त्याला आम्ही प्रोपायलिन मेश सांगते. जे मध्ये बसते त्याला कॉम्पोझाईट मेश म्हणजे 2 लेअरची मेश असते. तर ते इंटेस्टाईनला एडिशन नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे ते वापरते आम्ही. तर पुष्कळ प्रकारचे मेश आहे, इम्पोर्टेड मेश आणि इंडियन मेश असं. त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इज स्टरिलिटी, की चांगली स्टराईल मेश पाहिजे आणि जेवढ्याला इन्फेक्शन नसेल तेवढ्याला ती मेश घातली तर नक्कीच रिकरन्स रेट 1% कमी होऊन जातो. अगदीच. जसं तुम्ही एकदा हर्नियाची सर्जरी झाली की त्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? हो, हर्नियाची सर्जरी झाली नंतर पेशंटला खूप आवश्यक आहे की परत हर्निया नाही झालं पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. मेन इम्पॉर्टंट ते आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं तसं प्रेशर, आतमधला जे पोटाचे प्रेशर आहे ते कसं कमी करायचं त्याच्यावरती विचार करायचा. आणि त्याच्यासाठी जेवण चांगलं हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे. खोकला किंवा मोशनला जोर करतो किंवा लघवीला जोर करतो ते अवॉइड केलं पाहिजे. आणि मेन तरी कुठे पण वॉकिंग करायला काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं फार वॉकिंग करायचं आणि हळूहळू त्यांची जे रोजची क्रिया असते ते चालू करू शकते. असं काही विशेष अवॉइड करायचं नाही. खाली फक्त एकच आहे की भारी वजन उचलायला नाही पाहिजे. मोर दॅन 3 to 4 kgs ऑफ वेट उचललं तर चांगलं आहे. पण दॅट ऑल्सो डिपेंड्स कुठलं ऑपरेशन केलं. ऑपरेशन मी सांगितलं तसं ओपन ऑपरेशन होऊ शकते, लॅप्रोस्कोपी ऑपरेशन होऊ शकते आणि रोबोटिक ऑपरेशन होऊ शकते. तर त्याच्यामध्ये छोटं डिफेक्ट असेल आणि लॅप्रोस्कोपी केलं तर रिकव्हरी चांगली आहे. पेशंट चालून कधी कधी आमच्या ऑपरेशन थिएटरवरून पण जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी डिफेक्ट आणि ऑपरेशन कुठलं केलं ते काळजी घ्यायला पाहिजे पेशंटने, की परत झालं नाही पाहिजे. निश्चितच. डॉक्टर, कधी कधी असं होतंय ऍसिडिटी सारखं वाटतंय, छातीत जळजळ होते किंवा अन्न परत येतं म्हणजे वॉमिटिंग सारखं होतं, तर हे हायटस हर्नियामुळे होऊ शकतं का? हो, थोडे हर्निया जसं सांगितलं ते बाहेरून दिसते आणि हे जे हायटस हर्निया ते आतमधून दिसत नाही, आतमध्ये राहतो. आणि त्याच्यासाठी खूप वेळा मी बघितलं की ज्या पेशंटला ॲसिडिटी होत राहते आणि तो टॅबलेट कुठलं पण काउंटरवरती भेटतो, तो रोज रोज घेतो, तर त्याला एक माझा सल्ला आहे की निदान करायला पाहिजे की पेशंटला हायटस हर्निया नाही आहे. हे हायटस हर्निया म्हणजे काय होतो की जे आपलं चेस्ट आणि पोटाच्या मध्ये डायफ्राम आहे तिकडनं जे फूड पाईप जातो ते त्याचा होल मोठं झालं की पोटाची आतरडी वरती छातीमध्ये येते आणि पेशंटला कसं कळते की छातीमध्ये जळजळ करायला लागते, जेवल्यानंतर तोंडामध्ये पाणी येतो जसं तुम्ही सांगितलं तसं. तर हे एंडोस्कोपीनी 5 मिनिटाचं काम आहे आणि त्याच्याने माहिती पडते की आपल्याला हायटस हर्निया आहे की नाही. तर दरेक हायटस हर्निया पेशंटला ऑपरेशन करायची गरज नाही आहे, पण त्याच्यासाठी अजून थोडे फार तपास करायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो पीएच मेट्री आणि मॅनोमेट्री. त्याच्याने माहिती पडतो की किती ॲसिड वरती येते. तर 24 hours पीएच मेट्री आम्ही ॲडवाईस करते. आणि मॅनोमेट्री की आतमधला जे वाल असतो, जेवणचा वाल, हार्टचा नाही जेवणचा वाल, ते किती वीक झाला आहे आणि त्याच्यावरून आपण डिसाईड करतो की ह्या पेशंटला पण ऑपरेशन करायची गरज आहे की नाही. कारण की खूप टाईम ॲसिडिटीची टॅबलेट घेऊन सुद्धा त्याच्या पण मी सांगितलं तसं साईड इफेक्ट होतो. आणि त्याच्यासाठी एक सिम्पल ऑपरेशन लॅप्रोस्कोपीने केलं हायटस हर्नियाचा तर त्याच्याने ते पेशंटची त्रास कमी होऊन जाईल. आणि मुख्य जे साईड इफेक्ट लॉंग टर्म मेडिसिन घ्यायला लागते ते पण कमी होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी पेशंटला हे महत्त्वाचं आहे की घडी ॲसिडिटी होते तर त्यांनी थोडे एंडोस्कोपी तपास करून बघायला पाहिजे की मला हायटस हर्निया आहे की नाही. अगदीच. डॉक्टर, आतापर्यंत आपण बोललो ते म्हणजे हर्निया म्हणजे काय, झाल्यानंतर काय करायला हवं किंवा सर्जरीचे कोणकोणते प्रकार आहेत आणि सर्जरी नंतर कोणती काळजी घ्यायला पाहिजे, पण हर्निया होऊच नये म्हणून काय करायला हवं? डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हर्निया होऊच नाही असं आपल्या हातात नाही आहे. ओनली थिंग विच आपण काळजी घेऊ शकते की कोर स्ट्रेंथनिंग. आजकाल आपण बघितलं एक्सरसाइज आपण करत नाही,
लठ्ठेपणा जास्त वाढतंय आणि त्याच्यामुळे आपलं जे भिंत आहे ते आपण स्ट्रेंथन केली तर हर्निया व्हायचे चान्सेस कमी आहे. आणि त्याच्यासाठी माझी सलाह आहे की कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज सेम वय बघायचं नाही, ओल्ड पर्सनला पण करायलाच पाहिजे कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. थोडं वॉकिंग करायला पाहिजे आणि थोडं मसल स्ट्रेंथनिंग आणि डाएटमध्ये काळजी घेतली की वजन जास्त वाढलं नाही पाहिजे. हे सगळं गोष्ट करायला पाहिजे. त्याच्याने प्रिव्हेंट करू शकते पण अवॉइड करू शकत नाही. अर्थातच म्हणजे आपण थोडंसं आपल्या जीवनशैलीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण ते जास्तीत जास्त प्रमाणात टाळू शकतो. निश्चितच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.